जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या पक्षाच्या पक्ष बांधणीच्या संदर्भातून येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांशी संवाद करण्याचा आजची ही बैठक आणि मेळावा आपण आयोजित केलेला आहे. खरं म्हटलं तर अध्यक्षपदाची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेते मंडळींनी आमच्या दिली. 1 वर्ष पूर्ण होत आहे. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीच्या असलेली परिस्थिती, त्याचबरोबर निवडणुका या माध्यमातून राज्यभर पक्ष संघटना मजबूत करणं हे उद्दिष्ट माझं होतं, परंतु त्या कालावधीमध्ये वेळ मिळाला नाही. आणि आता पक्ष संघटना महाराष्ट्रामध्ये जो विरोधी पक्षाचा स्पेस आहे तो कार्यकर्त्यांच्या ताकदीने उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आज परभणी जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व ज्येष्ठ नेते मंडळींच्या बरोबर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. नवीन कार्यकर्त्यांना सुद्धा संधी द्यावी, नवीन संघटना मजबूत करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचे किंबहुना परभणीच्या जिल्ह्यातल्या सुद्धा मूलभूत प्रश्नाच्या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरणारी, आक्रमकतेने उभी राहणारी संघटना ही भविष्य काळामध्ये उभं करण्याचा आमचा उद्देश आहे. आणि त्या पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे. येत्या कालावधीमध्ये ही बैठक झाल्यानंतर तुम्हाला कळून येईल की परभणीमध्ये जो पवार साहेबांना प्रचंड मानणारा जिल्हा आहे, एक काळ असा होता की परभणीमध्ये पवार साहेब म्हणतील त्या प्रकारचा निर्णय आणि तिथले उमेदवार विजय होत होते. तशाच पद्धतीचं परत एकदा आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं मजबूतीचा अशा प्रकारचा दार निर्माण करण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे. आपण सर्व पत्रकार आल्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो. विचार